छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांना धमकी प्रकरणी गुन्हा दाखल झालेला प्रशांत कोरटकर सध्या फरार आहे। आज हायकोर्टामध्ये होणाऱ्या सुनावणीला हजर राहण्याची नोटीस कोरटकरला काढण्यात आली आहे। आता कोरटकर सुनावणीला आज हजर राहणार का याची उत्सुकता आहे। कोरटकरच्या अंतरिम जामिनाविरोधात सरकारने हायकोर्टात आव्हान दिलंय, त्यावर आज तातडीची सुनावणी आहे। या सुनावणीला हजर राहण्याचे कोरटकरला आदेश आहेत। आता फरार कोरटकर न्यायालयाच्या नोटिशीचा मान राखत कोर्टात हजर राहणार का असा सवाल उपस्थित झालाय। अजय माने आपल्याला अधिक अपडेट देईल। अजय, काय अंदाज, आजच्या सुनावणीला कोरटकर हजर राहणार का? प्रज्ञा, आपण जर पाहिलं तर थेट राज्य सरकारने जे ते अंतरिम जी जामीन होता त्याच्या विरोधात जी ती याचिका आव्हान दिलेलं आहे आणि त्यासाठी आज उच्च न्यायालयाने जे ते प्रशांत कोरटकरला सुनावणी दरम्यान हजर राहायला सांगितलेलं आहे। आपण जर पाहिलं तर मुद्दा हाच आहे की ज्यावेळेस कोल्हापूर न्यायालयाने कोरटकरला अटकपूर्व जामीन दिला, त्यात सगळ्यात महत्त्वाचे दोन मुद्दे सांगण्यात आले की त्याला वेळोवेळी जे ते चौकशीला उपस्थित राहायला सांगितलं आणि दुसरं म्हणजे त्याच्याकडे असलेला सिम कार्ड आणि ज्या मोबाईल फोन जो आहे तो आयटी सेल डिपार्टमेंटला सबमिट करायला सांगितलं होता। पण या दोन्ही गोष्टी जे त्या प्रशांत कोरटकर यांनी केलेल्या नाहीत आणि त्याच्यानंतर मग राज्य सरकारने आता त्याच्या जामिनाला जे ते आव्हान दिलं आणि आज 10:30 वाजता ही सुनावणी जी आहे ती मुंबई उच्च न्यायालयात सुरू होईल आणि त्यासाठी प्रशांत कोरटकरला हजर राहण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले। खरं तर आपण पाहिलं तर नागपूरच्या सुनावणी दरम्यान कोरटकर फरार असल्याची बाब जी समोर आलेली आहे आणि त्याच्यामुळे आता प्रश्न निर्माण झालेला आहे की आज प्रशांत कोरटकर खरं तर सुनावणी दरम्यान उपस्थित राहणार की नाही, हजर राहणार की नाही। जर आज हजर राहिला नाही तर मग आज उच्च न्यायालय कोरटकरवर काय कारवाई करणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण आता राज्य सरकार सुद्धा कोरटकरच्या विरोधात जे ते आक्रमक झालेली, कारण की थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेऊन जे त्यांनी इंद्रजित सावंत जे इतिहासकार आहेत त्यांना धमकी दिली होती आणि त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची घटना सुद्धा समोर आलेली आणि राज्य सरकारने ही बाब आता उचलून धरलेली। त्यामुळे आता उच्च न्यायालयात कोरटकर हजर राहणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि जर कोरटकर आज हजर नाही राहिला मग त्याच्या संदर्भातली कारवाई काय असणार हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। प्रज्ञा, अजय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।